नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। अवसेच्या मध्यरात्रीचा हा भयंकर काळोख मला जणू गिळायला उठला आहे. खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहिले तर चांदण्या डोळे मिचकावून माझी थट्टा करीत आहेत असे वाटले. राजवाड्यात इतके माणसे आहेत, पण वादळात अंग चोरून वळचणीला असलेल्या चिमण्यांसारखी ती मुकी झाली आहेत. चोहोबाजूंनी अग्नीच्या उंच उंच ज्वाळा उठाव्यात, कुठल्याही बाजूने त्या आगीतून बाहेर पडता येऊ नये तशी माझ्या मनाची स्थिती झाली आहे. संध्याकाळी तो दूत ती अशुभ वार्ता घेऊन आला तेव्हापासून यदूचा पराभव झाला. माझ्या यदूचा पराभव झाला. त्याला दस्यूंनी पकडून नेले. अजून या वार्तेवर विश्वास नाही माझा. ते अघटित कसे घडले? मुंग्यांनी मेरू पर्वत कसा गिळला? महाराणी देवयानीच्या पुत्राचा पराभव? अखिल विश्वात तपस्वी म्हणून गाजलेल्या शुक्राचार्यांच्या नातवाचा पराजय? हे शब्दसुद्धा खोटे वाटतात, भूतासारखे भासतात. यदू युद्धावर गेला त्या दिवशी मी त्याला केवढ्या उत्साहाने ओवाळले. किती उत्साहाने त्याच्या कपाळी मी कुमकुम तिलक लावला. केवढ्या उत्कंठेने मी त्याच्या विजयाच्या वार्तेकडे डोळे लावून बसले होते. पण चातकाने मेघाकडे जलबिंदूंच्या आशेने पाहावे आणि त्या मेघातून त्याच्यावर वीज कोसळावी तशी माझी स्थिती झाली आहे. देवयानीने आजपर्यंत कधी खाली मान घातली नव्हती. ती कधी कोणाला शरण गेली नव्हती. पण आज काय करू मी आता? कोणाला शरण जाऊ? बाबांची दीर्घ तपश्चर्या संपण्याची वेळ आली आहे. या 18 वर्षात मी त्यांना कधी भेटले नाही. माझे कुठलेही दुःख मी त्यांच्या कानांवर घातले नाही. ते कोपिष्ट आहेत. मागचा पुढचा विचार न करता तपश्चर्या अर्धवट टाकून उठतील म्हणून मी सारे दुःख शोषित आतल्या आत गिळीत गेले. संजीवनी विद्येसारखी अद्भुत शक्ती कचाला जिवंत करण्याच्या माझ्या हट्टापायी त्यांना गमवावी लागली. आता पुन्हा त्यांना असली शक्ती प्राप्त होण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत माझ्या यदूला सोडून आणा म्हणून मी त्यांच्याकडे कशी जाऊ? कोणत्या तोंडाने त्यांच्या तपश्चर्येचा भंग करू? असला विचार मी मुळीच करणार नाही. पोटच्या गोळ्यासाठी सुद्धा करणार नाही. गेल्या 18 वर्षातील अनेक तीव्र दुःखे माझ्या मनात साठली आहेत. ज्वालामुखीच्या अंतरंगातल्या उष्ण रसासारखी ती स्फोट व्हावा म्हणून धडपडत आहेत. ज्यांनी ज्यांनी मला दुखावले त्यांचा सूड घेणार आहे मी. ती शर्मिष्ठा, तिचे ते चक्रवर्ती होऊ पाहणारे कार्टे, हे ययाती महाराज, सर्वांचा सूड मला घ्यायचा आहे. पण तो आत्ता नाही. बाबा तपश्चर्या संपवून परत आल्यावर, त्यांना अद्भुत सिद्धी प्राप्त झाल्यावर. पण ती सिद्धी प्राप्त होईपर्यंत यदू कुठे असेल त्याला पकडून नेणारे दस्यू त्याच्या जीवाला काही अपाय करणार नाहीत ना? माझा यदू, तो केव्हा सुखरूप परत येईल? त्याचे मस्तक मी आसवांनी केव्हा न्हाळणीन? माझा यदू मला हवा आहे. बाकी काही नको. हे राज्य नको, बाबांची सिद्धी नको. हे देवयानी बोलत नाही. आईचे दुबळे मन बोलत आहे. हे देवयानी नुसती आई नाही, ती शुक्राचार्यांची मुलगी आहे. ती हस्तिनापूरची महाराणी आहे. तिचे मन असे दुबळे होता कामा नये. आईचे मन महाराणीच्या मनापेक्षा अधिक सामर्थ्यवान असते काय? काही सुचत नाही. काय करावे? यदूला कसे सोडवून आणावे? एकदम मला महाराजांची आठवण झाली. पूर्व वयातला त्यांचा पराक्रम मी ऐकला होता. आपल्या मुलाला शत्रूने पकडून नेले हे कळल्यावर एवढा पराक्रमी पिता क्षणभर तरी स्वस्थ बसेल का? यदू काय केवळ माझा आहे? तो जेवढा माझा तेवढाच महाराजांचाही आहे. त्याच्या पराभवाची त्याला दस्यूंनी बंदिवान केले याची वार्ता अजून महाराजांना कळली नसेल? असे कसे होईल? अमात्य माझ्याकडे ही अमंगल वार्ता घेऊन आले. मी चिंतामग्न झाले. लगेच ते म्हणाले, मी असाच अशोकवनाकडे जातो, महाराजांच्या कानांवर ही वार्ता घालतो. साऱ्या राज्यावर मोठा घोर प्रसंग गुदरला आहे. हे कळल्यावर ते स्वस्थ बसणार नाहीत. आजपर्यंतची गोष्ट निराळी होती. हा प्रसंग निराळा आहे. युवराजांना सोडवून आणण्याकरता ते स्वतः स्वारीवर जातील. महाराणींनी काळजी करू नये. अमात्य हे सांगून गेल्याला 1.5-2 प्रहर होत आले तरी मी काळजी करू नको. तिकडे माझा मुलगा शत्रूच्या कैदेत पडला आहे. तो प्राणसंकटात सापडला आहे. हस्तिनापूरच्या धवल यशाला काळीमा लागला आहे. मी काळजी केली नाही तर? मी आई आहे, मी महाराणी आहे. मी गप्प कशी बसू? महाराज अजून माझ्याकडे कसे आले नाहीत? त्यांनी इथे येऊन मला जवळ घेतले असते. आमची आसवे एकमेकात मिसळली असती तर माझ्या मनावरला हा पर्वता एवढा भार थोडा तरी हलका झाला असता. मी यदूला सोडवून आणतो. तू आम्हाला दोघांना ओवाळायला तयार राहा.
त्यांच्या शब्दांनी माझ्या अंतःकरणातला सारा अंधार उजळला असता. पण महाराज कुठे आहेत? ते अजून माझ्याकडे कसे येत नाहीत? का यदू पकडला गेला या बातमीचा अर्थसुद्धा कळू नये इतके बेभान होऊन ते पडले आहेत? मदिरा आणि मदिराक्षी यांच्या नादात पित्याचे म्हणून काही कर्तव्य असते एवढेसुद्धा का त्यांना कळू नये? छे, कुठून मला कुबुद्धी झाली आणि हस्तिनापूरची महाराणी होण्याच्या मोहाला बळी पडले. माझे ते लग्न नव्हते, बलिदान होते. विवाह होमातल्या त्या अग्निज्वाळात गेली 18 वर्ष मी जळत आहे. 18 वर्षे? 18 वर्षांपूर्वीची ती वादळी रात्र माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. त्या दिवशी मोठमोठे कलावंत माझी नृत्ये पाहून भान विसरून गेले होते. वसंत नृत्य, उमाचरित नृत्य, वर्षानृत्य, माझी सारी नृत्ये त्या रात्री रंगली. पण टाळ्या वाजवून माझे कौतुक करणाऱ्या त्या कलावंतांना एक गोष्ट ठाऊक नव्हती. त्यातल्या प्रत्येक नृत्याला देवयानीच्या काळजातल्या रक्ताने रंगत आणली होती. तिच्या हृदयाला फार मोठी जखम झाली होती. साधीसुधी नाही, पतीने अत्यंत निर्दयपणे केलेली जखम. त्याने तिला फसवले होते. तिचा गळा कापला होता. दासी म्हणून तिच्याबरोबर आलेल्या एका कवटाळणीवरून त्याने आपला जीव वळवून टाकला होता. त्या दुःखाचा विसर पडावा म्हणून देवयानी आपला सारा जीव नृत्यात ओतून नाचत होती त्या रात्री. कलावंतांच्या दुःखानेच कला अधिक सजीव, अधिक सुंदर, अधिक सरस होते काय? कलावंत दुःखी असावा असा सृष्टीचा अलिखित नियम आहे काय? कोणाला ठाऊक? त्या रात्री बाहेर आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले होते. वंचनेने व्यथित झालेल्या माझ्या अंतःकरणासारखे भासत होते ते. क्रोधाचे कड पुन्हा पुन्हा बाहेर पडू पाहत होते. त्या मेघांतून बाहेर येऊ पाहणाऱ्या विदांसारखे. मनामध्ये महाराजांविषयीचा तिरस्कार चावऱ्या वाऱ्यासारखा घोंगावत होता. पण त्या कलावंतांना माझी नृत्य दाखवण्याचे मी कबूल केले होते. मी माझी आवडती कला विसरले नव्हते. मी नृत्यशाळेत गेले. पहिल्या नृत्याला सुरुवात झाली. हा हा म्हणता मी माझे सारे दुःख विसरून गेले. विकारांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, वासनांच्या पलीकडे, सर्व क्षणिक गोष्टींच्या पलीकडे कलेचे जग असावे. मी माझ्या नृत्याने धुंद झाले. आरशात स्वतःचे रूप पाहताना धुंद होत असे तशी माझ्या शरीराच्या कणाकणांतून कलेचा आविष्कार होऊ लागला. माझे मन, बुद्धी, हृदय, इंद्रिये, हालचाली सर्व काही एकरूप होऊन त्या आविष्कारातून प्रकट होऊ लागले. शर्मिष्ठा धडधडीत खोटे बोलत आहे. महाराजांचा आणि तिचा चोरटा प्रेमसंबंध आहे. पुरूच्या हातावर चक्रवर्ती पदाची चिन्हे आली आहेत. या दोघांच्या व्यभिचाराचा हा फार मोठा पुरावा आहे. ही चिन्हे मी त्या कार्ट्याच्या हातावर राहू देणार नाही. तो हातच या जगात मी राहू देणार नाही. त्याच्या आईलाही या जगात राहू देणार नाही. नृत्यशाळेत येईपर्यंत मी हे सारखे मनाशी घोकीत होते. पण वसंत नृत्यापासून वर्षा नृत्यापर्यंत एकदाही मनात जळणाऱ्या या गोष्टींची मला आठवण झाली नाही. महाराजांनी मला रत्नमाळ दिली तेव्हाही मी त्या नृत्याच्या धुंदीतच होते. त्या धुंदीत त्या रात्री मी झोपले. शर्मिष्ठेला मी तळघरात कोंडून ठेवले आहे ह्याचा जणू मला विसरच पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली. ती महाराणी म्हणून, एक वंचित पत्नी म्हणून, एक आपल्या मुलाच्या कल्याणाची काळजी करणारी आई म्हणून. महाराजांना त्यांच्या महालातून बाहेर घालवून मी तळघरात गेले. तिथे ती नव्हती. माझ्या तळपायांची आग मस्तकाला गेली. महाराजांपासून त्या म्हाताऱ्या दासीपर्यंत सर्वांनी कानांवर हात ठेवले. पण सत्य सप्त पाताळात लपवले म्हणून काय ते लपून राहते? त्या म्हाताऱ्या दासीच्या पाठीवर चापकाचे फटकारे बसू लागताच नृत्यशाळेतून महाराज मध्येच राजवाड्यात आल्याचे तिने कबूल केले. पण शर्मिष्ठेला राजवाड्याबाहेर महाराजांनी नेली कशी? वाड्यातले सारे पहारेकरी फितूर झाले असतील. छे, त्यात माझे कितीतरी विश्वासू सेवक होते. मी अशोकवनात गेले. शर्मिष्ठेच्या दोन्ही दासींनी प्रथम कानांवर हात ठेवले. पण त्यांना केस काढून विद्रूप करायची आणि साऱ्या नगरीतून गाढवावरून धिंड शर्मिष्ठा रथात बसून कुठेतरी निघून गेल्याचे कळले. त्या रात्रीच्या सारथ्याचा पत्ता लागला नाही. पण 1-2 दिवसातच माधव अतिशय आजारी पडल्याचे कळले. महाराज त्याच्या समाचाराला जाऊ लागले. उपचार म्हणून मीही गेले. तिथे त्यांची वाग्दत्त वधू माधवी होती. ती पोरगी गडबडून गेली होती. तिच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा पाणी उभे राहत होते. तिचे सांत्वन करण्याकरता तिच्या पाठीवरून मी हात फिरवला. त्याबरोबर तिला भडभडून आले. तिचा दुःखाचा भर ओसरल्यावर आम्ही मोकळेपणाने बोलू लागलो. माधव असा एकदम आजारी कसा पडला हे तिने सहज सांगितले.
त्या नृत्याच्या रात्री माधव नखशिखांत ओलाचिंब होऊन मध्यरात्रीनंतर 4-5 घटकांनी घरी परत आला होता. तो कुठे गेला होता, का गेला होता हे त्याने आपल्या आईला सुद्धा सांगितले नव्हते. माधव महाराजांचा केवढा जीवश्च कंठश्च मित्र आहे याची मला कल्पना होती. त्या दिवसाच्या पावसात तो कुठेतरी गेला होता याचा दुसऱ्या कुणालाही तर्क करता आला नसेल, पण मी ते बरोबर ताडले. तो महाराजांच्या कामगिरीवरच गेला होता. शर्मिष्ठेला नगराबाहेर दूर दूर पोचवायला गेला होता. नाहीतर मुसळधार पावसात नखशिखांत ओलेचिंब होण्याची त्याला काय जरुरी होती. नगरात तो कोणाच्याही घराचा आश्रय घेऊ शकला असता. हा धागा घेऊन मी शर्मिष्ठेचे रहस्य खणून काढू लागले. मुद्दाम माधवाच्या समाचाराला जाऊ लागले. माधवला वाद झाला व त्याची बडबड सुरू झाली. त्या बडबडीत पुष्कळसा भाग विचूक होता, पण 2-3दा तो जी वाक्ये बोलला ती ऐकून माझी महाराजांच्या कारस्थानाविषयी खात्री झाली. एकदा तो म्हणाला, सारथी जलद घोडे हाक. दुसऱ्यांदा तो उच्चारला होता, महाराणीनं इथं उतरावं. प्रथम मला त्याच्या वाक्याचा अर्थ कळेना. माझा काय संबंध होता त्या रात्रीच्या कारस्थानाशी. मग माझ्या लक्षात आले, तो शर्मिष्ठेला महाराणी म्हणत होता. सारे कोडे या एका शब्दाने उलगडले. महाराजांनी मला फसविले होते. त्यांनी धर्मपत्नीशी प्रतारणा केली होती. ते शर्मिष्ठेच्या नादी लागले होते. तिला महाराणी करायला तयार झाले होते. माझ्या जीवावर उठले होते. बाहेर शर्मिष्ठेला व पुरूला कुठेतरी सुरक्षित ठेवून पुढे मागे त्यांना परत आणायचा त्यांचा बेत असावा. मी मनाशी निश्चय केला, विषवृक्षाचा अंकुर मुळातच खुडला पाहिजे. ही शर्मिष्ठा आणि हा पुरू यांचा काटा काढून टाकला पाहिजे. मी लगेच साऱ्या राज्यात, अगदी खेड्यापाड्यात सुद्धा दवंडी पेटवली. तिला व तिच्या मुलाला पकडून देणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर केले. कितीतरी दिवस मला वाटत होते, आज न उद्या त्या दोघांना घेऊन कुणीतरी माझ्यासमोर येईल, पण ते कधीच घडले नाही. ती दोघी कुठे गेली हे मला कळले नाही. ती दोघे जिवंत आहेत की मेली आहेत देव जाणे. पहिले काही दिवस महाराजांचा आणि तिचा काहीतरी गुप्त पत्रव्यवहार असावा अशा शंकेने मी अशोकवनात पाळत ठेवली. कोण कुठे जाते, कोण तिथे येते हे डोळ्यात तेल घालून पाहत राहिले. पण पूर्वी दासी असलेली ती मुकुलिका, तो कोण तिचा स्वामी आणि विलासमग्न महाराजांच्या सुखसोयींसाठी येणारी जाणारी माणसे यांच्याशिवाय दुसरे कोणीच कधी आले नाही. शर्मिष्ठा किंवा पुरू कोणीही कधीही आले नाही. मगाशी माझ्या मनात आले, यतू पकडला गेला ही बातमी ऐकून महाराज अजून माझ्याकडे कसे येत नाहीत. किती वेडे असते आईचे प्रेम, ते कशाला येतील माझ्याकडे. गेल्या 18 वर्षात आम्ही दोघे एकमेकांपासून किती किती दूर गेलो आहोत. 7 सागर पसरले आहेत आमच्यामध्ये. जणू जगाच्या दृष्टीने ते माझे पती आहेत, मी त्यांची पत्नी आहे. पण अंतरंगात आम्ही एकमेकांचे शत्रू झालो आहोत. सतत शत्रूसारखे वागत आलो आहोत. त्यांच्या हातून राजकारभार काढून घेऊन मी तो चालवायला सुरुवात केली. मी त्यांचे चांगले नाक ठेचले. पण विलासात मग्न होऊन आणि आपल्याला देवयानी नावाची पत्नी आहे, यदू नावाचा मुलगा आहे, त्यांच्याविषयी आपले काही कर्तव्य आहे हे पार विसरून त्यांनी माझ्यावर पुरेपूर सूड घेतला आहे. खरेच माणसे शरीराने एकमेकांच्या किती जवळ येतात, पण मनाने ती एकमेकांपासून किती दूर असतात. अनेकदा वाटले, त्या रात्री मी त्यांना जो नकार दिला, त्यांचा जो अपमान केला, त्यांना जी शपथ घ्यायला लावली, त्या सर्व गोष्टींचा तर हा असा विपरीत परिणाम झाला नसेल ना. मी तरी काय करू. माधवाच्या मृत्यूच्या आणि महाराजांच्या कुटील कारस्थानाचे सारे धागेदोरे मला मिळाले होते. माझे मन रागाने, द्वेषाने नुसते जळत होते. मला या सर्व रहस्याचा थांग पत्ता लागला आहे याची महाराजांना कल्पनाही नव्हती. ते एका रात्री माझ्या महालात आले. मद्याने उद्मत्त झालेला मनुष्य स्त्रीलंपट बनतो म्हणे. पूर्वी मी हे नुसते ऐकले होते, पण त्या दिवशी तो हलाहलाहूनही दाहक असा अनुभव मला आला. माझ्याकडे त्यांनी प्रेमयाचना केली, एखाद्या पशुसारखी. त्यांच्या तोंडाला येणारी दारूची दुर्गंधी मला क्षणभरही सहन होत नव्हती. मी दूर जाऊन उभे राहिले. ते धावत माझ्या अंगावर आले. माझ्याशी झोंबाझोंबी करू लागले. माझ्या मनातल्या साऱ्या साठलेल्या रागाचा आणि द्वेषाचा एका क्षणात स्फोट झाला. मी विचारले, शर्मिष्ठा इथं नाही म्हणून माझी आठवण झाली वाटतं तुम्हाला. ते शुद्धीवर नसावेत, नाहीतर त्यांनी मला तसले उत्तर दिले नसते. ते म्हणाले, शर्मिष्ठा मला हवी, तू मला हवीस, आणि अशाच मिळतील तितक्या सुंदर मुली मला हव्यात. शेकडो हजारो पोरी मला हव्यात. स्वर्गातल्या अप्सरा मला हव्यात. त्यांच्या एकेका उद्गारासरशी माझे भान नाहीसे होऊ लागले.
तोल जाऊन मी खाली पडते की काय असे मला वाटू लागले. मी कठोर स्वराने त्यांना म्हटले, आधी दूर उभे राहा, माझ्याजवळ येऊ नका. मग काय बडबडताय, हे बडबडा. ते विकट हास्य करीत म्हणाले, मी बडबडत नाही, मी खरं तेच सांगतोय. मी नहुष राजाचा मुलगा आहे, पुरुरव्याचा पंटू आहे. मला शर्मिष्ठा हवी, मला देवयानी हवी, मला जगातली प्रत्येक सुंदर स्त्री हवी, दररोज नवी सुंदर स्त्री. ते मला ऐकवेना. एखाद्या वेळ लागलेल्या मनुष्यासारखे ते बोलत होते. माझ्या मनात आले, मागे दरबारात यांचा थोरला भाऊ आला होता. तो स्त्रीचा द्वेष करून वेडा झाला, हे स्त्रीवर प्रेम करून वेडे होणार आहेत की काय. महाराज बडबडत होते. ते म्हणत होते, माझ्या वडिलांना इंद्राणी मिळाली नाही, पण मी ती मिळवणार आहे. जगातल्या साऱ्या सुंदर स्त्रिया मी मिळवणार आहे. एक फूल खोडायचं, वास घ्यायचा, टाकून द्यायचं. पुन्हा एक फूल खोडायचं, वास घ्यायचा, टाकून द्यायचं. मी माझ्या कानांवर हात ठेवले. ते खो खो हसत माझ्याजवळ येऊ लागले. माझी सर्व शक्ती एकवटून मी ओरडले, दूर व्हा, दूर व्हा. मी कोण आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला. ते उत्तरले, ठाऊक आहे, तू माझी बायको आहेस. मी आवेशाने म्हणाले, मी महर्षी शुक्राचार्यांची मुलगी आहे. लग्न झाल्यावर तुम्ही माझ्यापाशी एक शपथ घेतली होती, ती तुम्हाला आठवत नसेल म्हणून सांगते. मद्य घेऊन कधी माझ्या महालात पाऊल टाकायचं नाही असं मी तुम्हाला बजावलं होतं. तुम्ही ते कबूल केलं होतं. आज तर होऊन तुम्ही माझ्या महालात आलात. तुम्ही आपली शपथ मोडली आहे. माझे बाबा केवढे मोठे तपस्वी आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यांची माझ्यावर किती माया आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. त्यांच्या तपश्चर्येचा भंग झाला तरी हरकत नाही. मी अशी त्यांच्याकडं जाते आणि तुमचं हे वागणं त्यांच्या कानांवर घालते. एकदा भयंकर शाप मिळाल्याशिवाय तुम्ही शुद्धीवरी येणार नाही. शाप या शब्दाने महाराज दचकले. त्या उन्मत्त स्थितीतही या शब्दाचा अर्थ त्यांना पुरेपूर कळला असावा. ते मागे सरकले. माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहत उभे राहिले. मला त्यांची दया आली. किती झाले तरी ते माझे पती होते, मी त्यांची पत्नी होते. आम्ही दोघांनी आपणहून एकमेकांच्या जीवनांचा संगम घडवून आणला होता. ते बेतालपणाने वागले, कर्तव्यात चुकले, मद्याला स्पर्श करणार नाही ही आपली शपथ त्यांनी पाळली नाही, हे सारे खरे. पण ते माझे नव्हते का? माणसाचे दोष त्यांच्या आप्तेष्टांनी आणि मित्रांनी पोटात घातले नाहीत तर दुसरे कोण घालील? मी पत्नी होते. त्यांनी पतिधर्म पाळला नाही तरी माझा पत्नीधर्म मी पाळायला नको का? प्रेम ही काय बाजारातली वस्तू आहे? जेवढे मोल मिळेल तेवढ्याच किमतीची वस्तू द्यायची. हा बाजारातला न्याय झाला, पण संसार हा काही बाजार नव्हे. महाराज चुकत असले तर मी त्यांना दाखवून द्यायला हवे, पटवून द्यायला हवे. त्यांचा तोल जात असला तर मी तो सावरायला हवा. अगदी क्षणभर का होईना मी या विचाराने अगदी विरघळून गेले होते. मनात आले असे पुढे जावे, महाराजांना कडकडून मिठी मारावी, त्यांना मंचकावर घेऊन बसवावे, त्यांच्या खांद्यावर मान टाकून खूप खूप रडावे आणि त्यांना म्हणावे, माझ्यासाठी, तुमच्या देवयानासाठी तुम्ही नाही का चांगलं वागणार? केवळ माझ्यासाठी नाही, तुमच्या यदूसाठीही. यदू आज लहान आहे, पण उद्या तो मोठा होईल. त्याला चांगलं वळण कोण लावणार? त्याला शहाणपण कोण शिकवणार? तो तुमच्यासारखाच पराक्रमी होईल अशी काळजी कोण घेणार? कुणाच्या पावलावर पाऊल टाकून तो मोठा होणार. मग माझ्यासाठी, माझ्या यदूसाठी माझी पावले चुळबुळ करू लागली. पण इतक्यात महाराजांनी मला प्रश्न केला, शर्मिष्ठा कुठं आहे? माझी शर्मिष्ठा कुठं आहे? राक्षसिणी, तू तिचा जीव घेतलास? तुझ्यासारखी दुष्ट स्त्री साऱ्या जगात नसेल. तू तू ते पुढे पुढे येऊ लागले. ते गळा दाबून माझा प्राण घेतील की काय अशी मला भीती वाटू लागली. मोठ्याने ओरडावे असे मनात आले, पण तोंडातून शब्द फुटेना. इतक्यात महाराज अगदी माझ्याजवळ आले. माझा गळा दाबण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसू लागला. पिशाच्यासारखे त्यांचे ते भयंकर हातवारे पाहून जीवाच्या आकांताने मी म्हणाले, दूर व्हा, मी शुक्राचार्यांची मुलगी आहे, हे विसरू नका. त्यांच्या शापानं तुम्ही दगड होऊन पडाल, नाहीतर जनावर होऊन जाल. दूर सरा, मागं व्हा, चालते व्हा माझ्या महालातून. थरथर कापत महाराज 2-4 पावले मागे हटले. ते पुटपुटत म्हणाले, नाही, मी पुढे येणार नाही. महाराजांच्या बोलण्यातल्या शर्मिष्ठेच्या उल्लेखाने माझे मन अगदी भडकून गेले होते. मी त्यांना म्हणाले, आधी शपथ घ्या, माझ्या अंगाला कधीही स्पर्श करणार नाही अशी शपथ घ्या. ते म्हणाले, घेतो. त्यांच्याकडे पाहता पाहता माझ्या मनात आले, त्यांच्या या हातांनी शर्मिष्ठेला मिठ्या मारून मला फसवले. त्यांच्या या ओठांनी त्यांच्या या भ्रष्ट शरीराचा स्पर्शसुद्धा मला नको. मी त्यांना दरडावून सांगितले, मला कधीही स्पर्श करणार नाही अशी शपथ घ्या. बाबांचे नाव घेऊन शपथ घ्या.
महाराजांनी तशी शपथ घेतली आणि ते माझ्या महालातून निघून गेले. आमच्यामधला पती पत्नी संबंधाचा जीवनातला अत्यंत रम्य रेशमी नाजूक धागा त्या दिवशी तुटला. एकमेकांकडे पाठ फिरून मी पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात केली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.